आगामी काळामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। सोन्याचे दर 55,000 रुपये प्रति तोळ्यापर्यंत येतील असा अंदाज आहे। अमेरिकन तज्ञांच्या अंदाजाने सराफा बाजारात आता खळबळ माजली आहे। आठवड्याभरात सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची घसरण झाली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी वर्षा जहागीरदार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। वर्षा, आता या आठवड्याभरात झालेली 4,000ची घसरण, या पुढे सुद्धा आणखी घसरण होणार असं म्हटलं जातंय। टॅरिफ कार्डचा हा सगळा परिणाम आता आणखी दिसायला लागलाय असं म्हणता येईल। हो रिद्धी, आपण बघू शकतो की टॅरिफ लागू झाल्यापासून जगभरामध्ये शेअर मार्केटची पडझड होते। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्येही त्याचे परिणाम दिसून आलेले आहेत। डॉलरची ताकद वाढल्यामुळे तसंच अमेरिका आणि इतर प्रमुख देशांच्या आर्थिक धोरणांमध्येही बरेचसे बदल झाले आहेत। या सगळ्याचे परिणाम आपल्याला ओव्हरऑल सोन्याच्या दरामध्ये सुद्धा दिसतात। सोन्याचे दर आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघू शकतो दिवसेंदिवस घटताना दिसतात। मध्यंतरी पाडव्याचा जो आठवडा होता तेव्हा काही दिवसांपूर्वी आठवड्याभरात 10,000नी उचल खाल्ली होती सोन्यानी, पण गेल्या 3-4 दिवसांमध्ये धडाधड त्याचे रेट खाली येऊन खूप फरक पडलेला दिसतोय आपल्याला। आणि जर हे अशीच आर्थिक धोरण अमेरिकेची आणि ट्रम्प सरकारची कायम राहिली तर येत्या काही दिवसात कमालीचे दर खाली आलेले आपल्या सगळ्यांना दिसून येतील। सिद्धी, वर्षा, पण आत्ताचा आपण जर दर बघितला 88,000च्या आसपास आहे आणि तो थेट 55 पर्यंत येईल असं म्हटलं जातंय। इतकी मोठी घसरण होईल याच्यासाठी जास्त कालावधी जाईल की जसं आपण बघितलं की या आठवड्याभरात 4,000 पटकन दर खाली आला तशाच पद्धतीने खूप पटापट हा दर घसरताना दिसेल? मुळात आपण हे बघू शकतो की गुंतवणूकदार आता सावध भूमिका घेत आहेत। त्यामुळे सोनं खरेदीपेक्षा सोनं मोडणं किंवा विकणं याकडे काय म्हणू ग्राहकांचा कल दिसून येतोय। त्यामुळे ही जर परिस्थिती अशीच राहिली तर सोन्याचे दर हे पुढच्या काही दिवसातच खूप जास्त पातळीने खाली येण्याची शक्यता आपण म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये त्याचे परिणाम दिसून येतील। सिद्धी, वर्षा, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।